मन्या आई तू इकडे ये वल्लरी. सासूबाई ऐक 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 मन्या एक तिले कळणं गरजेचं आहे. आता नाही आपण जास्त काळ लपवून ठेवू बस शकत. झालं तर खरं काय ते सांगा मला. हो मी सांगते तुले. तू तेजाकडे गेली होती सेशनसाठी. तडी विधातेचं आणि तुमचं ते सेशन का फेशन सुरू होतं. मी आली आणि मी पाहिलं मनाला हे आवडत नव्हतं. त्याच्या मनाच्या विरुद्ध तू गेली ते सेशन करायला आणि माझी चूक झाली. मी खाली जाऊन मनाला फोन करून सगळं सांगितलं आणि तो रागात तडी तेजाच्या घरी आला आणि ते सेशन अर्ध्यातनंच थांबवून तुला आपल्या घरी घेऊन आला. पण ते सेशन तरी चालू असताना विधातेंनी तुला नर्मदाच्या आयुष्यापर्यंत आणून पोचवलं होतं. पण तू परत वल्लरी झालीच नव्हती. आम्ही घरी आणलं तुले तर तू नर्मदाच होती आणि आम्हाला घरी आल्यावर ते कळलं आणि तू नर्मदा म्हणूनच आपल्या घरात फिरत होती आणि तुला त्रास होऊ नये म्हणून आम्ही पण तुझ्याशी नर्मदा म्हणूनच वागत होतो. हे सगळं मायामुळेच घडलंय. मला माफ कर. मला एक गोष्ट सांगा, ह्या सगळ्यात मी पुन्हा वल्लरी कशी झाले? पल्लू, डॉक्टर विधातेंनी तेच सेशन पुन्हा कंटिन्यू केलं आणि तुला नर्मदाच्या आयुष्यातून पुन्हा वल्लरीच्या आयुष्यात आणलं. सगळं ठीक आहे, मला हे सगळं मान्य आहे. पण मग ह्या सगळ्यामध्ये तेजाताई कुठे? नाही, कारण तिथे जेव्हा सेशन सुरू होतं तेव्हा तेजाताई होत्या. ह्या अख्ख्या 2 दिवसामध्ये तेजाताई माझ्या सोबत नव्हत्या. एवढं सगळं घडलं, माझ्या आयुष्यातलं एवढं मोठं सेशन झालं, त्या सेशनला तेजाताई का नव्हत्या? तेजाताई कुठे गेल्या? त्या 2 दिवस व्हॅलेंटाईन्स डे सेलिब्रेट करत होत्या. कसं शक्य आहे? मला सांगा ना, तेजाताई कुठे? त्या का नव्हत्या तिथे? म्हणजे आज जर का 17 तारीख आहे तर 15 आणि 16 तारखेला त्या माझ्यासोबत का नव्हत्या? मला सांगा तेजाताई कुठे आहेत? हे बघा, मला टेन्शन येत आहे आता. मला सांगा प्लीज, तेजाताई कुठे आहेत? पल्लू, मला कळायला हवंय तेजाताई कुठे आहेत. मला सांगा ना, कुठे आहेत तेजाताई? काय झालंय? वल्लरी ऐक, आपल्या तेजाचे वडील देवाघरी गेले. तेजा आणि हर्षित तडीच गेलेत. तू नर्मदा होती या अवस्थेत. तिला कितलं बी वाटलं तुझ्या जवळ थांबावं असं, पण ती कशी थांबली असती सांग मला. पल्लू, काका नाही, कसं झालं? कधी झालं? आणि तुम्ही मला का नाही सांगितलं? काहीच. मला काल सेशन मधनं बाहेर पडलं तर मला का नाही सांगितलं तुम्ही? पल्लू, शांत हो, शांत हो, शांत हो. तेजाताई कशा? त्यांच्या आयुष्यात एवढं काही घडलं आणि मी त्यांच्या सोबत नव्हते. मी त्यांचं सांत्वन नाही करू शकले. मी त्यांची साथ नाही देऊ शकले. त्यांच्या दुःखात सहभागी नाही होऊ शकले. त्या काय माझ्यासाठी असतात आणि मी असं कसं केलं? मी माझ्या कोशात इतकी गुंतले की मी तेजाताईंसोबत नव्हते. त्यांची काय अवस्था, त्यांची काय परिस्थिती. काका काय माझ्यासोबत असायचे. काकाने नेहमी माझी साथ दिली. त्यांनी शेवटचं भेटायला नाही जाऊ शकत. पल्लू, ऐक ऐक पल्लू, शांत हो, शांत हो. हे बघ, डॉक्टर विधातेंनी सांगितलं होतं की याबद्दल तेजाताई आणि काकांबद्दल तुला काही सांगायचं नाही. हे बघ, ऐक ऐक पल्लू, शांतपणे, रडू नको. ऐक, हे बघ, काय की तू हिप्नॉटिझमच्या सेशनमधून बाहेर आली होतीस ना, तेव्हा तुझ्या मनावर प्रचंड ताण होता. त्यामुळे ही बातमी जर तुला कळली असती तर तुझ्या मनाची स्थिती आणखीन बिघडली असती. म्हणून आम्ही तुला नाही सांगितलं, तुझ्या काळजीपोटीच नाही सांगितलं. सॉरी, बट प्लीज शांत हो, शांत हो. सॉरी. काका
लोकांना मी शेवटचं नाही भेट. बस, शांत हो, शांत हो, शांत हो. आय एम सॉरी. मला कळतंय तू रागवलीस आमच्यावर, पण काय करू ग, तुझ्या काळजीपोटीच नाही सांगितलं हे सगळं तुला. तू सेशन मधून जेव्हा बाहेर आलीस ना, तेव्हा तुझी अवस्था बघून आम्हाला अंदाजच बांधता नाही आला की तू हा धक्का पचवू शकतेस की नाही ते, म्हणून नाही सांगितलं. मी तुमच्यावर का चिडे? उलट आय एम सॉरी. माझ्यामुळे तुम्ही सगळ्यांनी खूप काही सहन केले. त्याच्या ताईंचंच बघा ना, यांचे बाबा, त्याच्या त्यांचे बाबा गेले आणि या सगळ्या परिस्थितीत मी त्यांचं सांत्वन करायचं तर त्यांनीच मला बरं कसं करायचं यावरचं सोल्युशन देऊन गेले. लू, मला खरंच खूप काळजी वाटते त्यांची. केवढं करतात त्या माझ्यासाठी. लू, शांत हो. आम्हाला याच गोष्टीचं आश्चर्य वाटतंय की इतक्या कठीण परिस्थितीत तेजाताईंनी इतका बॅलन्स्ड विचार कसा काय केला. तुम्ही त्याच्या ताईंचं म्हणता, प्रेरणाताई त्यांच्याहून एक पाऊल पुढे आहेत. या अवघड अवस्थेत सुद्धा त्या माझ्यासाठी म्हणून किती काय काय करतात. स्वतःच्या जीवाची पर्वा नाही करत आहेत. फक्त आणि फक्त माझ्यामुळे. तुम्ही सुद्धा किती काय काय सहन करावं लागतं तुम्हाला माझ्यामुळे. माझं विचित्र वागणं, माझं विचित्र बोलणं काय काय सहन नाही करत आहात तुम्ही. खरंच. वल्लू, शांत शांत हो. हे बघ, ऐक ऐक ऐक, ह्या सगळ्याचा विचार करून तू आता स्वतः आणखीन त्रास करून घेऊ नकोस. ऐक, हे बघ, रडू नकोस. ऐक, हे बघ, आम्हा सगळ्यांना कल्पना होती की हे जे काय घडतंय ना, ही एक फेज आहे जी लवकरच जाणार आहे. का सहन करताय तुम्ही हे सगळं? कशासाठी सहन का सहन करताय? तुझ्यासाठी. तू आतापर्यंत आमच्यासाठी जे काही केलंय ना, त्यासाठी. आतापर्यंत किती संकट आली, आमच्यावर जी जी संकट आली त्या प्रत्येक संकटामध्ये तू आमच्या पाठीशी ठामपणे उभी होतीस. त्या प्रत्येक संकटातून तू मार्ग काढलास आणि आम्हाला सुखरूप बाहेर काढलास. तुझ्यासाठी इतकं तर करूच शकतो ना आम्ही. हे सगळं माझ्यामुळे होतं, माझ्या हट्टापायी होतं. काय करू आता? माझं चुकतंय. मला असं वाटतं की तू तेजाताईंना धीर द्यावास. त्यांना तुझ्या आधाराची आता सगळ्यात जास्त गरज आहे. म्हणून काही दिवस नर्मदा आणि लालीचा विषय बाजूला ठेवून तेजाताईंना धीर देतो. एकदा बोल त्यांच्याशी. बरोबर बोलताय तुम्ही. तेजाताईंशी बोलायला हवं मी. हॅलो, तेजाताई, मी वल्लरी बोलते.
हो, झाले मी बरी, आले परत. तुमच्यामुळेच. डॉक्टर वेदांतांनी सेशन घेतलं होतं. त्याच्यातही आय एम सॉरी मी तुमच्या लाईफमध्ये एवढं काही घडून गेलं आणि त्यावेळेला तुम्हाला सांभाळायला तुमच्या सोबत नव्हते. तुमची काळजी घेणं तुमच्या शांत हो, शांत हो. अल्लू, शांत हो, शांत हो. इथला प्रयत्न केले पण काहीच झालं नाही. माय काहीतरी कर ना मग तू. प्रेरणा, तू कशी आहे? ये हात ये. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बरी नव्हे तू? ये. अगं
वल्लरी मन्या अजित आणि प्रेरणा आले पहा बाहेर या. प्रेरणाताई, प्रेरणाताई, का गेलात तुम्ही? या अवस्थेत माझ्यासाठी का स्वतःचा जीव धोक्यात टाकला तुम्ही? कसे भेटणार मी तुमचे उपकार प्रेरणाताई? वल्लरी, उपकारांची भाषा करतेस? कोणीच नाहीयेस का तू माझी? असं काय बोलतेस अगं? शांत हो वल्लरी, शांत हो. कशा आहात तुम्ही? ठीक आहात ना? काही त्रास नाही ना झाला तुम्हाला? हा, मी व्यवस्थित आहे एकदम. अरे पिल्लू, पिल्लू कसा आहे? पिल्लू पण मस्त. प्रेरणा खरंच कौतुक आहे पण तू ह्या अवस्थेमध्ये तू वल्लरीसाठी इतक्या लांब गेली. हे बघा प्रेरणाताई, आता जास्त काळजी घ्यायला हवी. अजिबात दगदग करायची नाही. काय की एवढा मोठा प्रवास करायला गेलात त्यात नक्कीच तुम्हाला त्रास झाला असेल. मनोज भाऊजी, अजिबात काही त्रास झाला नाही आम्हाला, कोणालाच. आणि अण्णांनी जे जे नियम पाळायला सांगितले होते ना, ते सगळे नियम पाळूनच हे कुंकू आणलंय इथे. आणि मी होतो ना तिच्यासोबत, त्यामुळे तिला कुठला त्रास नाही झाला. नाही झाला ना? प्रेरणाताई, तुम्ही, तेजताई, तुम्हा दोघींचे उपकार मी कसे फेडू हे मला माहित नाही. पण खरंच खूप 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 थँक्यू. काय चाललंय तुझं वल्लरी? सतत आपलं उपकार कसे फेडू, थँक्यू म्हणणं, हे सगळं काय सुरू आहे? तू कोणी परकी नाहीयेस, आमची आहेस ना तू. एवढी छोटीशी गोष्ट तुझ्यासाठी आम्ही करूच शकतो. मी काय आणि तेजा काय. आणि आपली तेजा वेडीच आहे, मौन व्रत आहे माझं, हे माहित होतं ना सगळ्यांना. तरी आपली सारखी फोन करून प्रेरणा तू जेवलीस का, प्रेरणा तू औषधं घेतलीस की नाही, मला तिला धड उत्तरही देता येत नव्हतं. अखंड जप सुरू होता ना माझा. आणि आता मी इथे आली आहे तर ती आलेली नाही. जा तिला बोलव ना. वल्लरी, अगं बोलव ना तेजाला. वल्लरी, काय झालंय तेजाला? तेजा कुठे आहे? सांग ना, कुठे आहे तेजा? स्वामी, वल्लरी अगं हे सगळं काय होऊन बसलंय? प्रेरणाताई, प्रेरणाताई प्लीज असं स्ट्रेस नका घेऊ तुम्ही. बाळावर या सगळ्याचा परिणाम झाला तर ते चांगलं नाही हो. प्लीज प्लीज शांत व्हा. नाही तर मला लगेच तेजाला फोन केला पाहिजे. नाही 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 प्रेरणाताई, आत्ता नाही. आत्ता फोनवर नको बोलायला आपण तेजाताईंशी. काय की त्या आत्ताच या सगळ्यातनं सावरतात. आपण जर का पुन्हा फोन केला आणि त्याच विषयावर बोललो तर कस जखमेवरची कपली काढल्यासारखं होईल. आपण भेटून शांतपणे बोलूया. तू म्हणतेस ते बरोबर आहे ग, पण वल्लरी तेजाला सगळ्यात जास्त गरज असताना मी इथे नव्हते तिच्यासाठी. मला खूप गिल्टी वाटतंय ग. आणि आज नाही तर उद्या तेजाला सामोरं जावं लागणार आहे. मला बोलावंच लागेल मला तिच्याशी. काय
झालंय सगळं?